विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। पहिल्याच दिवशी आमदार अबू आझमी आणि औरंगजेब याच्यावर एक विधान केलं होतं। औरंगजेबाचं कौतुक केलं होतं। यावरून विधिमंडळात गदारोळ उडाला होता। विरोधी पक्षातील आमदारांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी अबू आझमी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली होती। दरम्यान आज अबू आझमी यांच्या विरोधात विधिमंडळात निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला। हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलंय। आज विधिमंडळात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडलाय। समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आझमी यांनी औरंगजेबाची प्रशंसा केल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मंगळवारी प्रचंड गदारोळ झाला होता। सत्ता पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालत कामकाज वारंवार बंद पाडलं। शेवटी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। दरम्यान आज अबू आझमी यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली। विधान परिषदेमध्येही विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांनी गदारोळ करून कामकाज रोखून धरलंय। सभापतींसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा जय जयकार करत त्यांनी अबू आझमींविरोधात घोषणा दिल्या। सभागृहातील नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझमींचा धिक्कार करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितले। आझमींना बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। या ठिकाणी आणि म्हणून अबू आझमींनी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळी देखील हा वारंवार अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो। म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे।